मित्रांनो, 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस आपल्याकडं शपथविधी झाला दिल्लीमध्ये रायसना हिलवरती, या शपथविधीमध्ये जगभरातले पाहुणे आले होते. त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर आपल्या जे शेजारचे राष्ट्र आहेत, या राष्ट्रांचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, प्रमुख लोक या शपथविधीमध्ये आले होते. यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना होत्या, नेपाळचे प्रेसिडेंट प्रचंड साहेब होते, त्यानंतर मित्रांनो रणील विक्रमसिंघे होते, त्यानंतर मॉरिशसचे प्रधानमंत्री होते, शेल्सचे उपराष्ट्रपती या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पण यामध्ये सगळ्यांनी लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे एका राष्ट्रपतीच्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याने. राष्ट्रपती म्हणजे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मैचू. मित्रांनो, आता काही लोक म्हणत असतील की विशेष काय झालं याच्यामध्ये. मोहम्मद मैचू शपथविधीला आले, त्यांना आमंत्रण दिलं, त्यांनी स्वीकारलं आणि ते आले. एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या काही महिन्यापासून जो हिंद महासागरामध्ये ज्या पद्धतीचं टेन्शन सुरू होतं मालदीव आणि भारतामध्ये, तुम्हाला माहीत असेल की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केल्याच्या नंतर हा जो सगळा सिनारिओ होता, हे सगळं प्रकरण खूप गाजलं होतं. आणि त्यामुळं हे जे मोहम्मद मैचू होते, या मोहम्मद मैचू यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला येणं हे अत्यंत महत्त्वाचा विषय होता. मित्रांनो, हे जे मोहम्मद मैचू आहेत, हे मोहम्मद मैचू ज्यावेळेस अपोजिशन पार्टीमधचे लीडर होते, ज्यावेळेस ते विरोधक होते मालदीवमध्ये, तर हे मोहम्मद मैचू मालदीवमध्ये जी निवडणूक जिंकले होते, ती निवडणूक जिंकले होते की आउट इंडिया कॅम्पेन चालवलं होतं त्यांनी. म्हणजे जे एका हेलिकॉप्टर किंवा काही विमानाच्या दुरुस्तीसाठी आपला एक क्रू होता एअरफोर्सचा, त्या क्रूचा भांडवल करून ही जी मैचूनी मित्रांनो गो बॅक इंडिया आणि आउट इंडियाचं टी शर्ट घालून मोहम्मद मैचूनी कॅम्पेन चालवलं होतं. आणि त्यानंतर ते ही निवडणूक जिंकलेसुद्धा होते. आणि ही निवडणूक जिंकल्याच्या नंतर ते चायनाच्या मांडीवर जाऊन बसले होते. आणि त्यानंतर त्यांचे मंत्री असतील, त्यानंतर त्यांचे सरकारमधले मोठे मोठे अधिकारी असतील, ते ट्विटरवरती, नॅशनल मीडियावरती, ग्लोबल मीडियावरती इंडियाच्या विरोधामध्ये बोलत होते. त्याच्यामुळं मोहम्मद मैचू या शपथविधीला येणं ही अत्यंत महत्त्वाची घटना ही साऊथ ईस्ट एशियामध्ये, खास करून हिंद महासागरामध्ये ज्या डेव्हलपमेंट होत्या त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मालदीव जो आहे, मालदीव आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मालदीव आपल्यासाठी महत्त्वाचा म्हणजे याच्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जी ताकद आहे ती म्हणजे हिंद महासागर. आणि हिंद महासागरावरती आपली जे कमांड जर आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याबरोबर मालदीव बरोबर असणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि भारत सरकारने जे पाऊल टाकलं की मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मैचू यांना शपथविधीला बोलवणं, हा एक गुड मूव हा जिओपॉलिटिक्सच्या भाषेमध्ये समजला जाते. कारण हा जो मोहम्मद मैचू जे आहेत, जे मालदीवचे राष्ट्रपती झालेले आहेत, हे मोहम्मद मैचू प्रो चायना आणि अँटी इंडिया थॉट ठेवणारे व्यक्ती आहेत. जसं श्रीलंकेमध्ये याआधी महिंदा राजपक्षे आणि गोटाबाया राजपक्षे यांच्या कुटुंबाकडे सत्ता होती, त्यांच्या कुटुंबाकडे सत्ता असताना ज्या पद्धतीचं टेन्शन या हिंद महासागरामध्ये वाढलं होतं, इंडियन ओशनमध्ये वाढलं होतं. तुम्हाला माहीत असेल की हंबनटोटा नावाचं पोर्ट हे चायनाने डेव्हलप केलं होतं, हंबनटोटा. आणि श्रीलंका कसा चायनाच्या डेट ट्रॅपमध्ये अडकला आणि आपल्यापासून बाजूला गेला, है ना. तसाच प्रयत्न चायना ह्या मालदीवच्या माध्यमातून करत होतं. पण ज्यानंतर ही सर्व लक्षद्वीपची मुवमेंट झाली आणि आपल्याकडं जे सोशल मीडियावरती एक कॅम्पेन चालवलं गेलं मालदीवच्या विरोधामध्ये, त्यानंतर हे जे मालदीवचे राष्ट्रपती होते मोहम्मद मैचू आणि त्यांची जी पार्टी होती, हे सगळे नरम झाले. मित्रांनो, हिंद महासागरामध्ये चायनाला जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर आपल्यासाठी श्रीलंका आणि मालदीव ह्यासारखे छोटे छोटे देश जरी असले तरी त्यांचं सामरिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. कारण
एक तर चायनाला आपण टॅकल करतोय, दुसरीकडं जे आपले जे प्रवासी जहाजं जे आपला जो व्यापार होतो, तिथं जे सोमालियन पायरेट्स आहेत, जे सोमालियन समुद्री लुटेरे आहेत, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला ही बेटं अत्यंत महत्त्वाची असतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की रेड सीमध्ये ज्या पद्धतीने यमनचे हुती रेबल ज्या पद्धतीने ज्या बोटींवरती हल्ला करत होते, टार्गेट करत होते, त्यांच्यावरती लक्ष ठेवणं किंवा त्यांना टॅकल करण्यासाठी सुद्धा आपल्याला मालदीव अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसं श्रीलंकेचे राष्ट्रपती रणील विक्रमसिंघे यांना बोलवलं, बांगलादेशच्या शेख हसीना होत्या, नेपाळचे प्रचंड साहेब होते, शेल्सचे उपराष्ट्रपती होते, मॉरिशसचे राष्ट्रपती होते, त्याप्रमाणे हे मोहम्मद मैजूसुद्धा या शपथविधी सोहळ्याला असणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याच्यामुळं ग्लोबल लेवलवरती एक वेगळा मॅसेज गेला आणि खास करून चायना चायनाला चायनाकडं ह्या मोहम्मद मैजू यांच्या उपस्थितीमुळं एक वेगळा मॅसेज गेला आणि आपल्याला मालदीव हे हिंद महासागरामध्ये जी आपली ताकद आहे, ही ताकद आपल्याला आणखी वाढवण्यासाठी आपल्याला मालदीव आपल्याबरोबर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.